नमस्कार. आपण डिस्कस करणार आहोत की जे क्रिस्टल ब्रासलेट असतात तर ते रिचार्ज कसे करायचे किंवा क्लेन्स कसे करायचे. एक सर्वात सोपी मेथड असते की तुम्ही ते ब्रासलेट पौर्णिमेच्या रात्री मूनलाईटमध्ये ठेवू शकता चंद्रप्रकाशात. मेथड सोपी जरी असली तरी ती कन्व्हिनियंट नाही. कारण की बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही जर का विसरलात पौर्णिमा तर डायरेक्ट 1 महिन्यानंतर तुम्हाला रिचार्ज करायला लागतात किंवा वातावरण जर का ढगाळ जर का असेल किंवा कन्व्हिनियंट प्लेस नसेल तर तुम्ही ते करू शकत नाही. हां, पण जर का वातावरण स्वच्छ असेल, पॉसिबल असेल तर पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात तुम्ही तुमचे ब्रासलेट नक्कीच रिचार्ज करू शकतात किंवा क्लेम करू शकतात. दुसरी सोपी मेथड आहे की सेलेनाइटच्या प्लेट. बाजारामध्ये सेलेनाइटचे प्लेट्स किंवा बाउल मिळतात. सेलेनाइट का बरं? कारण की सेलेनाइट असा क्रिस्टल आहे की जे 24/7 सेल्फ रिचार्ज होत असतं. नॉट सेल्फ रिचार्ज, तो त्याच्या संपर्कात येणारा जो क्रिस्टल आहे त्याला सुद्धा तो ऍक्टिव्हेट करतो, रिचार्ज करतो. त्याच्यामुळे सेलेनाइटचे बाउल्स किंवा प्लेट्स रिचार्ज करण्यासाठी वापरतात. तर तुम्ही रात्री तुमचं ब्रासलेट झोपायच्या आधी त्या प्लेटवर ठेवून दिलं तर साधारणतः ओव्हरनाईट तुमचं ब्रासलेट रिचार्ज होतं. तिसरी सोपी मेथड आहे की वाहतं पाणी म्हणजे टॅप वॉटर ज्याला म्हणतात. तर त्यात कुठले क्रिस्टल, रोज क्वार्ट्ज, अमेथिस्ट, नंतर ग्रीन एव्हेंच्युरिन, सिट्रिन, क्लिअर टॉटचं ब्रासलेट, असे जे ब्रासलेट तुम्ही जर वापरत असाल तर तुम्ही वाहत्या पाण्यात जरी तुम्ही 1 मिनिट रोटेट केले, साधारणतः 15 दिवसात एकदा केले तरी चालतं, तरी तुमचे ब्रासलेट प्रॉपरली क्लेन्स होतात. त्याच्या पलीकडे अजून एक मेथड आहे. बऱ्याच जणांच्या घरामध्ये ना असे सी सॉल्टचे लॅम्प्स असतात. तर तुम्ही तुमचं ब्रासलेट त्या लॅम्पच्या ओरामध्ये जरी ठेवलं काढून कधी, तरी तुमचे ब्रासलेट प्रॉपरली रिचार्ज होतात. त्याच्या पलीकडे जाऊन अजून एक सोपी मेथड आहे की सेज. बऱ्याच जणांना सेज माहिती असेल. अशी पानं असतात आणि त्यांना पानं अशी गुंडाळलेलं असतात. मोस्टली धूप करण्यासाठी, घरात क्लेन्स करण्यासाठी सेज वापरतात. तर सेजच्या धुरामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं ब्रासलेट जर का 21 टाइम्स रोटेट केलं विथ गुड अफर्मेशन, तुमचं ब्रासलेट रिचार्ज होतं, ऍक्टिव्ह होतं. महत्वाचं म्हणजे पायरेट सारखे जे क्रिस्टल म्हणजे पायरेटचं जर का तुमच्याकडे स्टोन्स असतील किंवा ब्रासलेट असतील, हे पाण्यात क्लेन्स करत नाही किंवा तुम्हाला ते उन्हात रिचार्ज करावे लागतात. साधारणतः 11-12 जे ऊन असतं दुपारचं, त्यामुळे तुम्ही तुमचं पायरेटचं ब्रासलेट किंवा जर का तुम्ही स्टोन जर का उन्हात जर का ठेवला तर तो चांगल्यारीत्या रिचार्ज होतो आणि ऍक्टिव्हेट होतो. हे थोडेफार क्रिस्टलची माहिती मला माहिती होती मी शेअर केली. अजून जर का काय आठवले तर मी पुढच्या वेळेस नक्की शेअर करेल. थँक्यू.